साक्षी काय आहे? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. फक्त थँक्स? Many, many happy returns of the day. Thank you. Thank you very much. आई गो, काय ग? काय झालं? राजेश शिर्केंची सून हो. साक्षी तू द्यायला पाहिजे. देऊ? हा आई. आई असं देव खूप मोठी हो, तुझ्या दादूंसारखी. आई तिला आशीर्वादच द्यायचा असेल ना तर तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत असा आशीर्वाद दे. मग आई मी दादूंना नमस्कार करून येते. हा ये. दादू मी तुमच्या समोर असूनही तुम्ही मला आशीर्वाद देत नाही आहात. असा माझ्या आयुष्यातला पहिलाच वाढदिवस आहे. तुमच्या आशीर्वादाची गरज आहे मला दादू. मला आशीर्वाद देण्यासाठी तरी तुम्हाला बरं व्हावंच लागेल. हॅलो देवयानी, विक्रमादित्य बोलतो. हां बोला. तुला एक अतिशय चांगली बातमी सांगायला फोन केलाय. डीव्ही सरांची आपली ट्रीटमेंट चालू होती डॉक्टरांकडे. त्याचे रिपोर्ट्स नॉर्मल आले. ऍक्च्युली सरांना जो आजार झालाय त्याला ॲम्बिग्युअस मेमरी लॉस असं म्हणतात. थँक्यू विक्रमादित्य, थँक्यू सो मच. दादूंना डॉक्टरकडे घेऊन जाण्याचा तू हट. तुम्ही हट्ट धरलात म्हणूनच हे सगळं शक्य झालं. थँक्यू सो मच. देवयानी, हे बघ, आम्हाला जे योग्य वाटलं ते आम्ही केलं. आमची रिक्वेस्ट आहे तुला, आणि आम्हाला विश्वास आहे की तू नाही म्हणणार नाहीस. आज आपण भेटू शकतो दोघच. देऊ. हां हो हो. ऍड्रेस येऊन घे. काय हो, काय झालं?
नाही. हॅपी बर्थडे. थँक्यू काका. काका आनंदाची बातमी आहे. काय? विक्रमादित्यचाच फोन होता. हा. डॉक्टर रॉबर्टचे रिपोर्ट आलेत. दादूंच्या बाबतीत ते एकदम पॉझिटिव्ह आहेत. आता दादू एकदम बरे होणार. देऊ, असं झालं ना तर तुझा हा वाढदिवस आपल्या कायम लक्षात राहील. तू आईला सांगितलंस? नाही. थांब, मी सांगतो. देवा, दादू लवकर बरे होतील हे ऐकून खरंच खूप बरं वाटलं. खूप दिवसांनी तू दादूंबद्दल आशावाद दाखवलीस आणि ही बातमी माझ्याच वाढदिवसाला कळावी ही सगळी तुझीच कृपा. असाच ठामपणे आमच्या पाठीशी उभा राहा हीच प्रार्थना. देऊ, एवढं काय मागतेस देवाकडे? काका, दादूंना लवकर बरं कर ह्याशिवाय दुसरं काही मागेन का? देव, तू जेव्हापासून मला त्या डॉक्टरांच्या रिपोर्ट बद्दल सांगितलंस ना तेव्हापासून मलाही खूप आनंद झालाय. मी दादू कधी एकदा बरे होत आहे त्याची इतक्या आतुरतेने वाट बघतोय ना मी. खरंच. देऊ, बस. हे काय, तुम्ही माझ्यासाठी कोणी गिफ्ट नाही आणलं? आधी हा शिरा तर खा. तुझ्यासाठी केलाय मुद्दाम. मस्त आलाय. आवडला? काका, तू पण गिफ्ट नाही आणलं नाही. का? शी. ये, रडू नकोस. थँक्यू. बघू. बघ ना उघडून. वाव, आवडला? मस्त आहे. हे तर मस्त आहे, एकदम मस्त आहे. मी ना साक्षीला दाखवून येते. आधी सांग. बर्थडे गर्ल, बघू. वाव, अरे वा, जोरात तयारी चाललीये. काकू नमस्कार करते. हा, अगं, नमस्कार कशासाठी? काकू माझा वाढदिवस आहे आज. हो, वाढदिवस आहे. तरीच म्हटलं नवीन ड्रेस घातलाय. कुणी घेतला? काकाने. काकानी. तुला गिफ्ट घ्यायला बरे काकाकडे पैसे असतात. आमची रिक्वेस्ट आहे तुला.
आणि आम्हाला विश्वास आहे की तू नाही म्हणणार नाहीस. आज आपण भेटू शकतो. बोला काकू. ती घरात नाहीये. खरं तर मी तुलाच भेटायला आले होते. हा घे शिरा. वाव, शिरा. देऊचा वाढदिवस आहे ना आज. आईने खास तिच्यासाठी केला होता. तिला विश करायला हवं. कुठे आहे ती? विक्रमादित्याला भेटायला गेलीये. काय सांगतेस? काहीतरी घडायला हवं. आणि काय आहे हे काहीतरी? तिने विक्रमला हो म्हणलं. राज, एकदा का देऊ विक्रमला हो म्हणाली ना की मग आपला मार्ग मोकळा. राहिला प्रश्न फक्त दादूंचा. त्यांचं आता टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. दादूंबद्दल काय म्हणालीस? विक्रमादित्यने दादूंसाठी डॉक्टर रॉबर्ट्स यांची ट्रीटमेंट सुरू केली आहे. ते USA वरनं आलेत आणि दादूंबद्दलचे त्यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आहेत. एकदा काय दादू बरे झाले ना की विक्रम आणि देऊ बरोबर आपल्या लग्नालाही दादू परवानगी देतील. ते शक्य नाही. राज, दादू आपल्या लग्नाला परवानगी देणार नाही तसं तुला वाटतंय? नाही साक्षी, मला तसं म्हणायचं नव्हतं. दादूंची तू अजिबात काळजी करू नकोस. अरे, ते तुला खूप चांगलं ओळखायचे. कधी कधी तुझ्याबद्दल माझ्याकडे खूप भरभरून बोलायचे. त्यांना फक्त पूर्ण बरं वाटू देत. सगळ्यांना नीट ओळखू देत. मग बघ काय होतं ते. तुझे दादू बरे झाल्यावर माझं काय होणार आहे ते आत्ताच मला दिसतंय. आणि त्यांनी जर मला ओळखलं तर आपल्या लग्नामधलं सगळ्यात मोठं विघ्न तेच असतील. तुला हे कसं समजावू? काय समजवणार आहेस? नाही, तुला नाही, म्हणजे हे सगळं दादूंना कसं समजावायचं असं मी म्हणालो. त्याची काही गरज नाही. दादूंनी आपल्या दोघांना एकत्र पाहिलं ना, आपल्या मनातल्या भावना ते नक्की ओळखतील. शेवटी ते माझे दादू आहेत, हे विसरू नकोस. चल मी पळते, मला उशीर होतोय. आरामात शिरा खा. डबा राहू देत, मी नंतर घेते. आणि थोडासा काकूसाठी सुद्धा ठेव. बाय. साक्षी, अशा खूप गोष्टी आहेत ज्या विसरायचं म्हटलं तरी तुझ्या दादूंना विसरता येणार नाहीत. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Devyani. 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 Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Devyani. 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 Happy birthday to you. Happy birthday dear De
Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Devyani. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, Devyani. Happy birthday. थँक्यू. पण तुम्हाला कसं कळलं माझा वाढदिवस आहे? उत्सुकता वाटते तुला की आम्हाला तुझा वाढदिवस आहे कसं कळलं? कळलं. पण खरं तर तुझ्यापेक्षा जास्त उत्सुकता आम्हाला वाटते केवळ आमच्या एका फोनवर तू इथे आलीस. का? देऊ, आता तर माझी खात्री पटली. तू विक्रमादित्यच्या प्रेमात पडलीस. आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल कोणी वाईट साईट बोललं, त्याचा जर एवढा राग येत असेल तर हे प्रेम नाही तर दुसरं काय? मला भेटायला आला होतात ना, काहीच बोलला नाहीत. हा नाही म्हणजे साक्षी पण होती, काकाही होते, त्यामुळे नीट बोलता नाही आलं. आणि राहिलं. तू का नाही बोललीस? राहून गेला. देवयानी, आयुष्यामध्ये काही गोष्टी या वेळच्या वेळी झाल्या ना तर त्याला काहीतरी अर्थ असतो, नाहीतर मग सगळंच राहून जातं. भूल भुलैया कुठला कुठले हे रस्ते, आपल्यापाशी येईल जे आपले असते. आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त कराव्यात देवयानी. पण काही भावना अव्यक्त राहिल्या तरच चांगलं, नाही का? पण एखादी गोष्ट समोरच्याला नीट समजून सांगणारी शिक्षिका असेल तर भावनांनी अव्यक्त का राहावं? अव्यक्तच राहावं. कारण 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 जे मनात लपले आहे ते नजरेमधूनही दिसते. आपल्यापाशी येईल जे आपले असते. रस्ता नवा हा, पण सोबत असले. रस्ता नवा हा पण सोबत असले. चुकण्याची आता मग भीती कसली? चुकण्याची आता मग भीती कसली? आय लव्ह यू देवयानी. आय लव्ह यू.